मतामध्ये लावली बरं का. आता नटून या मताची मी अजिबात नाही, पण त्या नटण्याला कुठेतरी लिमिट असावं, कुठेतरी सीमा असावी, हे माझ्या मनचं बोलत नाही. तुम्ही तुमच्या रूपाला अधिक नटवण्याचा प्रयत्न करा तर तुमचं नाव थोडस वेगळ्या यादीमध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि ती यादी ज्ञानेश्वरीमध्ये मौली ज्ञानोबा सांगतात बरं. खडाने आला पाना पळवी जेवी अर्जुना काल पवी वडील वेश्याबाई स्वतःच खरं काही लोकांना कधीच ते सांगत नाही. अर्थात ती मनानं गलिच्छ आहे, घाणेरडी आहे. आणि मग अशी तिची जी वेगळी यादी आहे. कारण आमच्या नटण्यामागे, आमच्या मेकअप करण्यामागे जर वासना नावाचा दोष निर्माण होत असेल तर आमचंही नाव त्या यादीमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही. अधिक साजेरे गोजीरे करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला लिमिट असावं, त्याला सीमा असावी. आणि मग नाम आणि रूप ही दोन प्रकारची कलंक आहे, दोन प्रकारचा विटाळ संतांच्या नजरेमध्ये या ठिकाणी आहे. तुकोबराय वर्णन करतात. नावे रूपे गेला विला विटाळ होते ते निर्मळ शुद्ध मध्य. हा कलंक लागला माझ्या देहाला, हा विटाळ लागला माझ्या शरीराला. आणि मग त्या अनुषंगाने तुकोबराय म्हणतात, बाबांनो, नावा रूपाच्या आकर्षणाला बळी पडायचं नाही. पण तुकोबरांना गंत वाटते. आणि मग तुकोबराय अभंगाची भूमिका सांगताना वर्णन करतात की काय. तुकोबराय म्हणतात, आता आज तुकोबराय देवासमोर जाऊन उभे राहिले, देवासमोर इच्छा व्यक्त करतात, इच्छा प्रकट करतात. कारण तुकोबरांना माहिती आहे मी भरपूर याबाबत सावध जरी राहिलो पण राहण्यासाठी या नावा रूपाच्या आकर्षणाला बळी पडलेल्या लोकांमध्ये जर या ठिकाणी असेल तर याच लोकांमध्ये एक म्हण म्हटली जाते की ढवळे शेजारी पवळा बांधला वान नाही कोण गुण लागला. या आकर्षणाला बळी पडलेल्या लोकांमध्ये राहण्यासाठी मी जर असेल आणि न जाणो कधी काळी यांच्यासारखीच जर माझी अवस्था झाली तर माझं जीवन या ठिकाणी वाया जाईल. म्हणून माझे तुकोबराय आज देवासमोर भगवंतासमोर जाऊन उभे राहिले आणि देवाकडे विनवणी करतायत, प्रार्थना करतायत, इच्छा व्यक्त करतायत. या अभंगाचं